आधी महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले आणि आता महाराष्ट्रातले हत्ती सुद्धा नेत आहेत. नेमकी घटना काय ऐका. कोल्हापुरातल्या नांदणी मठात गेली कित्येक वर्ष राहणारी एक हत्ती. गावकरी, लहान मुलं सगळ्यांचीच ती लाडकी होती. पण कोर्टाच्या एका आदेशानुसार तिला गुजरातच्या वंतारा अभयारण्यात पाठवलं गेलं. यावेळी चक्क महादेवी हत्तीच्या डोळ्यातही पाणी आलं आणि तिला निरोप देताना गावकऱ्यांच्या डोळ्यातूनही अश्रू थांबत नव्हते. नांदणी हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक छोटंसं गाव, जिथे गेल्या 40 वर्षांपासून एक हत्तीन महादेवी उर्फ माधुरी ही गावकऱ्यांच्या आणि जैन समाजाच्या हृदयात स्थान मिळवून गेली होती. ती केवळ एक प्राणी नव्हती, तर नांदिनी मठाची स्नेही आणि धार्मिक प्रतीक आणि गावाच्या सांस्कृतिक वारशाचाही भाग होती. लाडक्या महादेवीला सन्मानपूर्वक पाठवण्याचा निर्णय मठानं आणि गावकऱ्यांनी घेतला. या सुंदर नात्याला एका उद्योग समूहाच्या हट्टाने आणि कायद्याच्या कचाट्यात अडकवलं. अंबानींच्या वंतारा हत्ती संवर्धन केंद्रानं महादेवीवर दावा केला आणि उच्च न्यायालयानं महादेवीला वंतारा केंद्रात पाठवण्याचा आदेश दिला. महादेवी आता तिच्या प्रिय माणसांपासून दूर आणि एका नवीन ठिकाणी असेल, पण तिथे तिला गावकऱ्यांचा लळा मिळेल का? आणि प्रश्न हाच की खरोखरच सत्तेच्या आणि पैशाच्या मागे धावणाऱ्यांना सामान्य माणसांच्या भावनाची कदर आहे का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला फॉलो करा.